माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे, हरिअण्णा जाधव यांचा दावा. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेत आपल्यावरील सर्व आरोप वैयक्तिक द्वेषातून आणि बदनामीच्या षडयंत्रातून केल्याचे सांगत ते पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. अमोल बच्छाव नावाचा व्यक्ती आणि काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गेल्या काही दिवसांपासून आपल्याकडे 4 लाख रुपयांच्या खंडणीची बेकायदेशीर मागणी करत असून पैसे न दिल्यास खोट्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचा खळबळजनक आरोप जाधव यांनी केलाय. यावेळी बोलताना त्यांनी 12वीच्या परीक्षेला स्वतः उपस्थित राहून पेपर लिहिल्याचे स्पष्ट करत शैक्षणिक गैरप्रकाराचे आरोप खोडून काढले. तसेच कोणत्याही विकास कामांना आपला विरोध नसल्याचे सांगितले. या सर्व प्रकारामुळे आपण प्रचंड मानसिक दडपणाखाली असून आपल्या जीवाला धोका निर्माण झालाय. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि आर्थिक तडजोडीसाठी धमक्या देणाऱ्या संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी जाधव यांनी केली आहे. सटाणा 24 न्यूज नेटवर्क संपादक चेतन बागू. आणि माझी देखील खूप मोठी बदनामी चालू आहे, तर यांच्यावर मी कायदेशीररित्या कारवाई करणार आहे. जी मला मध्येच आता 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यात म्हणता की मी गुंड आहे. गुंड काय आहे? मी माझ्यावरती कुठलेही गुन्हे दाखल नाही. जे किरकोळ काही गुन्हे दाखल होते समाजकार्यामध्ये होतातच, असे काही गुन्हे दाखल राजकीय गुन्हे होते, त्याच्यात माझी निर्दोष मुक्तता झाली. आणि बुडाचे जे आरोप करताय माझ्यावरती की बा हे असे गुन्हे दाखल झाले, तसे गुन्हे दाखल झाले, माझ्यावर एक पण गुन्हा दाखल नाही आज. आणि जे आरोप करताय त्यांची सटाणा पोलीस स्टेशनने धिंड काढलेली आहे. यांनी ती जाणीव घ्यावी की जातीय मध्ये तेढ निर्माण करता, खूप भांडणी करता. आता मध्यंतरी आता कालच मला एक फोन आला की म्हणे अहो माझे 5 लाख रुपये द्या. आता यांचं जे षडयंत्र चालू आहे माझ्या विरोधात की असं खंडणी मागता, माझ्याकडे 5 लाख रुपये द्या, हे द्या, ते द्या. आता जो आरोप करतोय त्याने देखील माझ्याकडे 4 लाखाची मागणी केली आहे की हे सर्व शांत करतो आणि मला 4 लाख रुपये द्या. या आपण जर दोषच नाही केलेला, काही आपण त्याच्यात कुठे काही आपण चुकीचा प्रकार केलेला नाही, दोषी नाही, मी का विनाकारण त्यांना पैसे द्यायचे? असे तालुक्यामध्ये भरपूर जणांना ब्लॅकमेल करून त्यांचे पैसे कमवण्याचं काम चालू आहे. विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आणि समाजाला दिशाभूल करतात ते की मी हे असं करतो आहे आणि याच्याने असं होईल. आता बराच विषय मी राहुल दादांना देखील सांगितला. राहुल दादांनी मला देखील चांगलं मार्गदर्शन केलं की त्यांनी देखील सांगितलं की ह्या विषयावर आपण थोडंसं जगासमोर आणूया जे सत्य आहे ते. आता सदर व्यक्तीने आराईला आमचे सरपंच मित्र आहेत, तिथं देखील अशाच जातीचं भांडण करून आणि आराईच्या सरपंचाकडे देखील मागणी केली पैशांची. त्याच्यानंतर आता हे निरपूरचे सरपंच आहेत, यांच्या गावामध्ये देखील दलित वस्तीमध्ये गटारी नाही, हे नाही, ते नाही, यांच्याकडे देखील मागणी झालेली आहे. आता तिळवणचे माझे मित्र आहेत योगराज पाटील वगैरे, त्यांच्या गावामध्ये जाऊन देखील भांडणी केल्या. समाजामध्ये तेढ निर्माण करणं, आसखेड्याचा एक प्रकार घडलेला आहे. झडपी सदस्याचा त्या पोरांविषयी असाच जातीय तेढ निर्माण करून तिथं खोटे नाटे गुन्हे दाखल केले. हे असे जे प्रकार चालू आहेत या तालुक्यात, तर हे अतिशय चुकीचे आहेत. याच्यावर कायदेशीररित्या कारवाई झाली पाहिजे. मुंजवाड ग्रामपंचायत माजी सरपंच, विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती. माझ्यावर जे काही आरोप केले जात आहेत, तर त्या विषयावर मी थोडंसं 2 शब्द सांगू इच्छितो. मी बाबासाहेब आंबेडकर हे माझे गुरु आहेत आणि दैवत पण आहेत. तर आमच्या गावामध्ये बुद्ध विहारासाठी 35 लाख रुपये मंजूर झाले होते. तर ते 35 लाख रुपये मंजूर झाले. त्याच्यामध्ये आम्ही सर्व गावाला खूप मोठा आनंद झाला. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की गावात बुद्ध विहार हे असं नाशिक जिल्ह्यामध्ये असं नाही, ते तसं आम्ही गावामध्ये बनवण्याचा हेतू घेऊन चाललो होतो. त्याच्यानंतर आम्हाला त्या बुद्ध विहारासाठी अनेक अडचणी आल्या. PWD रस्ता असेल, जिल्हा परिषद रस्ता असेल,
तर त्याच्यामध्ये ते काम बसत नाही आणि आम्हाला जिल्हा परिषदेकडून हे पत्र देखील आलं की ते काम सदर त्या जागेवर बसत नाही. तर आम्ही गावामध्ये ग्रामसभा घेऊन आम्ही असं ठरवलं की त्याला बुद्धविहारासाठी की दुसरी जागा देऊ. दुसरी जागेचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ती जागा उपलब्ध झाल्यावर आम्ही बुद्धविहाराचं काम मोठ्या ताकदीने चालू करणार आणि चांगल्या पद्धतीने चालू करणार आहोत. आणि त्याच्यात काही समाजकंटक असतील, त्यांनी त्या गोष्टीचं गावामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम चालू केलं आहे. गावामध्ये आमचं गाव 12 बलुतेदार आहे. गावामध्ये असं काही प्रकार नाही. आम्ही सर्वजण एकत्र सर्व कार्यक्रम होता. आमच्या गावामध्ये फिरता नारळाचा इतका भव्यदिव्य मोठा कार्यक्रम केला. त्यावेळेस देखील काही जातीपातीचं काही राजकारण नव्हतं. पण काही लोकांना त्याची पब्लिसिटी करायची, आम्हाला लोकांनी मोठं म्हटलं पाहिजेल, या हिशोबाने त्यांनी जे आमच्या गावामध्ये जे विष पेरण्याचं काम केलं आहे, ते अतिशय चुकीचं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की आम्हाला नको वाटतं बुवा, गावाला नको वाटतं की इथं बुद्धविहार व्हायला नको. आमची देखील खूप इच्छा आहे बुद्धविहार झालं पाहिजे. तर त्यांनी विनाकारण मला टार्गेट करता की याने असं केलं, याने तसं केलं. जर माझ्या विरोधात जर असं काही राहिलं असतं तर मी गावामध्ये 2 वॉर्डात निवडून आलो आहे. असा आमच्या ग्रामपंचायतीचा एक 50 वर्षापासून असा इतिहास झाला की एकच व्यक्ती 2 वॉर्डात निवडून येतो. जर असं काही राहिलं असतं तर लोकांनी मला निवडून देखील दिलं नसतं. हे विनाकारण बदनामी करण्याचं काम चालू आहे.